नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। आज आपण पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील पिंपलशेत या गावामध्ये आलेले आहोत आणि या ठिकाणी कला क्रीडा महोत्सव आणि गावदेव महोत्सव आयोजित केलेला आहे। पिंपलशेतमध्ये संस्कृती, खेळ आणि एकतेचा संगम। पिंपलशेत कला क्रीडा व गावदेवी महोत्सव 2026 उत्साहात। नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचसोबत गावाच्या मातीतून उगवलेला खेळ, कला आणि संस्कृतीचा उत्सव। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपलशेत गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपलशेत कला क्रीडा व गावदेवी महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात पार पडत आहे। दिनांक 13 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत पिंपलशेत गावदेवी मैदान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ, आदिवासी संस्कृतीचे दर्शन, गावातील एकतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळत आहे। या महोत्सवात क्रिकेट स्पर्धा, खो खो स्पर्धा, पुरुष खुला गट, कबड्डी स्पर्धा, पुरुष खुला गट असा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील तरुण खेळाडू आपली कला, ताकद आणि आत्मविश्वास मैदानावर दाखवत असल्याचे दृश्य येथे पाहायला मिळत आहे। आदिवासी नृत्य, लोककला, पारंपरिक सादरीकरण यामुळे गावाची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हा महोत्सव करत आहे। या महोत्सवाला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली। हा महोत्सव फक्त खेळ किंवा कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर गावकऱ्यांमधील एकोपा, तरुणांना सकारात्मक दिशा, परंपरेची जपवणूक, सामाजिक सलोखा याचे सुंदर दर्शन घडवणारा हा एक लोक चळवळीचा उत्सव आहे। पिंपलेश्वर क्रिकेट क्लब आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा महोत्सव दरवर्षी नवीन उंची गाठत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। खेळ, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला पिंपलशेत कला क्रीडा व गावदेवी महोत्सव ग्रामीण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। आणि एकीने सगळ्यांनी ध्येय एकच असतं की गावदेव महोत्सव त्या ठिकाणी आपण भक्तिभावाने साजरा करत असतो। त्याचप्रमाणे गावामध्ये इतर गावातील खेळाडू येऊन या ठिकाणी मग कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, सर्व प्रकारचे खेळ या ठिकाणी होतात। आणि एक हप्ताभर चांगलं निर्मळ असं वातावरण हे होतं। खास करून ही जी प्रेरणा आहे, विशेषतः लहान बाल मनावर हे जे संस्कार होतात, हे जिंदगीभर त्या मुलांवरती ते टिकतात। आणि एक शिस्त, खेळ म्हटला की शिस्त, संस्कार आणि याच्यातून हे घडत असतात। मी ह्या सगळ्या मंडळाला विनंती करतो की हे मंडळ तुम्ही रजिस्टर करून घ्या। अशा प्रकारचे उत्सव करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सरकारी मदत सुद्धा मिळते आणि असेच कार्यक्रम चांगले करत राहा, जेणेकरून आपण एकत्र ह्या गावाचं नाव या देशभरामध्ये उज्ज्वल कसं होईल। असे कार्यक्रम करत असताना प्रत्येकाला संधी मिळत असते आणि याच्यातूनच कार्यकर्ता घडत असतो। कार्यकर्ता काय राजकारणातून घडत नसतो, अशा उत्सवातून घडत असतो। आणि त्याच्यावर आता एखाद्यावरती कबड्डीची जबाबदारी असेल, एखाद्यावर खो खोची असेल, एखाद्यावर क्रिकेटची असेल, त्याचं सगळं नियोजन करणं, त्याच्या जोडीला 4 लोक एकत्रित येणं। आणि ह्या महोत्सवामुळे महिलांना सुद्धा संधी मिळाली। नाहीतर क्रिकेट असताना फक्त मुलं आली असती, गेली असती, पण महिला वर्ग मात्र आपापल्या कामात असतात। हे 4-5 दिवस का होईना महिलांना आराम मिळेल, एक चांगले विचार या ठिकाणी बघायला मिळतील। आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी असेच करा। मी या निमित्ताने तुम्हाला जी मदत लागेल
जी जी मदत लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे. माझ्याकडे कधी या अजून मी या भागाचा आमदार असल्यामुळे कुठली सरकारी मदत जी असेल बारीक सारीक का असे ना पण ती असेल ती मी तुम्हाला करायला आहे. आणि हा महोत्सव तुम्ही पुढच्या वर्षी केलात 50,000ची या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. आणि असंच करत राहा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागलं तर जरूर या ठिकाणी करतो. आणि खास करून आणि असे उत्सव सातत्याने करत राहा एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आहोत. आणि या ठिकाणी कला क्रीडा महोत्सव आणि गावदेव महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने या विभागाचे आमदार या महोत्सवाला भेट दिलेली आहे. एकंदरीत यांचं म्हणणं काय आहे आणि या सर्व गोष्टींविषयी त्यांचं मत काय आहे आणि या ठिकाणी गावदेव महोत्सव कुठेतरी टिकला पाहिजे, जपला पाहिजे, यासाठी ते युवांना काय मार्गदर्शन करतात ते पाहूया. थेट आपण त्यांच्याशी जोडणार आहोत. नमस्कार सर, तुम्ही या ठिकाणी आलात, महोत्सवाला भेट दिली. एकंदरीत हा महोत्सव तुम्हाला कसा वाटला आणि या ठिकाणी आलेल्या हजारोशा भाविकांना, क्रीडापटूंना काय संदेश द्याल? आज पिंपळशेत गावामध्ये या ठिकाणी मी आलो. मी मनापासून धन्यवाद देतो इथल्या युवा पिढीला, इथल्या सर्व ग्रामस्थांना, की पिंपळशेत हा अतिदुर्गम भागातील गाव आहे. या गावातील तरुणांनी, युवकांनी, गावकऱ्यांनी विचार केला की गाव एकत्र आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथे जो गावदेव आहे, जे आमचे आदिवासी परंपरेनुसार ग्रामदेवतेला गावदेवाला मानणारी मंडळी आहे. आणि त्या निमित्ताने पिंपळेश्वर महोत्सव म्हणून या ठिकाणी त्यांनी साजरा केला. त्यामध्ये आदिवासींची संस्कृती जपण्याचा आणि जतन करण्याचा त्या ठिकाणी या लोकांनी चांगला प्रयत्न केला. ग्रामस्थांची त्याला अतिशय चांगली आहे. आणि याच्यामध्ये कबड्डी, खो खो, त्याच्यानंतर कुस्ती, अशा प्रकारचे जे भारतीय खेळ आहे यांचं साठी त्यांनी अतिशय आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासी पारंपरिक स्नेहसंमेलनसुद्धा यांनी आयोजित केलेलं आहे. आज या ठिकाणी आदिवासी समाजातील भावी पिढीला किंवा जी आता नवीन पिढी आहे तिला संस्कृती कळली पाहिजे, ती टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा त्यांचा सगळा आटापिटा चालू आहे. कारण आपण खरे आदिवासी आहोत, आम्ही निसर्गपूजक आहोत आणि हा सामाजिकदृष्ट्या ही टिकवण्यासाठी यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि मी या ठिकाणी त्यांना भेट दिली, त्यांना खास करून त्यांना मी धन्यवाद देतो. आणि याच्यामुळे मला एक दिसलं की सर्व मतभेद विसरून, राजकारण विसरून या ठिकाणी गाव आणि हा परिसर हा या ठिकाणी एकोप्याचा मला जाणवला. त्याबद्दल ह्या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या गावकऱ्यांना मी किंवा ह्या मंडळींना मी जी मदत लागेल ती मदत सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहीन, एवढंच त्यांना शब्द देतो. धन्यवाद. नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा. आज आपण पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील पिंपळशेत या अतिदुर्गम गावामध्ये आलेले आहोत. आणि या गावामध्ये कला, क्रीडा आणि गावदेव महोत्सव आहे. या गावचे प्रथम नागरिक आणि काही बाबा आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीत हा पूर्ण कला, क्रीडा महोत्सव आणि गावदेव महोत्सव त्यांनी आयोजित केला. या मागचं कारण काय, उद्देश काय आणि येत्या पुढच्या वर्षी आम्हाला अजून काय नवीन पाहायला मिळेल हेही आपण त्यांना विचारणार आहोत. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे दिनेश लक्ष्मण जाधव. मी पिंपळशेत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळ खवंगडा सरपंच आहे. हा जो कला क्रीडा महोत्सव या ठिकाणी तुम्ही आयोजित केलाय, या आयोजित करण्याचं मागचं कारण काय, उद्देश काय? जेव्हा हा पिंपळशेत कला क्रीडा महोत्सव, गावदेव उत्सव जेव्हा साजरा करताना आम्ही सर्व गावकरी आणि महिला भगिनी बसलो होतो. त्याच्यामध्ये आमच्या असं ठरलं का आपल्या या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये आपल्या ज्या रीतिरिवाज परंपरा आहेत ह्या कुठंतरी येणारी जी पिढी आहे
ह्या टिकल्या पाहिजेत, म्हणून याचे प्रदर्शन आपण आयोजित करू, जेणेकरून आज बहुतेक पिढी हे आपल्या गावदेवीला विसरत चाललेला आहे. हे कुठेतरी होऊ नये म्हणून आम्ही सर्व गावकरी मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकंदरीत या ठिकाणी खेळ कोणकोणते आयोजित केलेले आहेत थोडक्यात? या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या आदिवासीच्या परंपरा उदाहरण तारपा, डाक, जागरण, घांगडी, नंतर ढोल नाच, सांबळ नाच, त्यानंतर एक मुलांना कुठेतरी स्टेज निर्माण हवं त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आम्ही केलेला आहे. त्याप्रमाणे आज बहुतेक मुलं खेळामध्ये गेले पाहिजेत या भागातील, म्हणून आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये असोसिएशनच्या नियमानुसार आम्ही कबड्डी, खो खो आणि क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पण ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे हव्यात यासाठी आम्ही पुढच्या वर्षी चांगलं नियोजन करू. मित्रांनो, तुम्ही पाहिलं अति दुर्गम भागामध्ये आपण आलेले होतो. या ठिकाणचे जे सरपंच आहेत, प्रथम नागरिक, त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या गावकऱ्यांच्या सर्व पुढाकाराने आज भला मोठा कला क्रीडा महोत्सव या पिंपलशेत गावामध्ये पार पडतोय. या महोत्सवामध्ये गावदेव महोत्सव सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी आदिवासींची लुप्त होत चाललेली संस्कृती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर या भागातील किंवा आपल्या ग्रामीण भागातील तरुणांतील जे काही खेळातील सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळावा यासाठी एक मोठं स्टेज या पिंपलशेत गावकऱ्यांच्या माध्यमातून सर्वांना मिळतोय आणि आपल्या चॅनलकडूनही त्यांच्या या महोत्सवाला, त्यांच्या या कला क्रीडा महोत्सवाला पुढेही त्यांचा हा महोत्सव असा सुरू राहो अशा शुभेच्छा देऊन कॅमेरामॅन चेतनसह अरविंद बेंडगा, नमस्कार.